भाजी माझ्या डोक्यामध्ये एकच प्रश्न चालू होता की मी आज लौकीची भाजी बनवणार आहे. तर माझ्याकडे लौकीची भाजी कोणाला आवडत नाही. तर म्हटलं भाजी तर नाही आवडत पण तू बनवावी तर लागेलच, कारण मुलांचं डेलीच आहे, मम्मा मी हे भाजी नाही खात ते भाजी नाही खात, तर काय केलं पाहिजे. ठीक आहे म्हटलं आता मी दुसऱ्या पद्धतीने तिला ट्राय करते, कारण एकदा केली होती तर मुलांना ती भरपूर आवडली होती. तर म्हटलं चला त्याच पद्धतीने आपण ती भाजी करू. तर सर्वात आधी ओट्यावरचा हा पसारा मी सावरून घेतली, कारण हा रात्रीला राहतो पडला. मी रात्रीला काही सावरत नाही, सकाळी फिरून आल्यानंतर आधी हा सावरून घेते आणि मग मी स्वयंपाकाला वळते. मग लौकीला छान छिलकं काढून घेतली वरून आणि हिला छोट्या छोट्या पीसमध्ये कट केली. हिला बाजूला कट करून ठेवलं. थोडं कांदा टमाटर आणि लसणाच्या कळ्या वगैरे घेतली आणि आता म्हटलं भाजीला तडका द्यायचा. तर याच्यामध्ये लसणाच्या कळ्या घातली, जिरं घातलं आणि कांदा घातला. सर्वीकडे तर हिरवी मिरची जिरा आणि मोहरीचाच तडका हिला दिला जातो, पण तू आमच्याकडे हिरवी मिरची नेमकं चालत नाही तर मी ते काही करत नाही. मग याच्यामध्ये तिखट वगैरे घातली, बारीक कट पीस केलेले लौकी घातली आणि हिला ठेवली बाजूला. आता म्हटलं आपण हिला बाजूला ठेवा, एकाकडे कुकर वगैरे लावली आणि मग हिच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट वगैरे घातली, कारण हे अशी आवडत नाही तर म्हणजे शेंगदाण्याचं कूट घालू आणि हिला छान भाजी बनवून तर सर्वांनाही आवडेल. आणि मग इकडे मी पीठ लावली चपात्या घालायसाठी. तर भाजी बघा खूप छान अशी शिजून तयार झालेली आहे. आणि मग तिकडे मी घातली छान छान चपात्या आणि इकडे वरणला लसणाच्या कळ्या आणि जिरं घालून तडका लावली. आणि माझ्या इथं या माझ्या मुलीच्या भरपूर नाटका चालू राहतात, डेलीच्याच हिच्या नाटका राहतात ना. आणि मग मी हिला घेऊन बसली जेवण करायला, हिचं जेवण चारून दिली आणि मग नेली मुलांना स्कूलमध्ये सोडायला. बाय, भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये.